महायुती म्हणून एकत्र लढणार एकनाथ शिंदेंनी माध्यमांसमोर केलं स्पष्ट। तर राष्ट्रवादीचं नाव न घेता कुणाला बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही, एकनाथ शिंदेंचं मोठं विधान। मुंबईमध्ये भाजप शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम। महापालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी करणार चर्चा। रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून माहिती। महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता। रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती। दिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस। विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारच्या कोंडीच्या प्रयत्नात, तर सरकारची सुद्धा जय्यत तयारी। रविवारी महायुतीचे आमदार संघ मुख्यालयामध्ये भेट देणार। आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचं बौद्धिक करणार। मात्र अजित पवारांचे आमदार रेशीम बागेमध्ये जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहामध्ये सादर होण्याची शक्यता। आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा। दोन्ही कार्यकर्त्यांना एक दिवसाचा तुरुंगवास ठोठावण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं आज अंदमानमध्ये अनावरण। सागरा प्राण तळमळला गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा। नवले पुलावर अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले। फेसबुक लाईव्ह वरून वसंत मोरे संवाद साधताना भरधाव टेम्पो वेगानं जवळून गेला। फेसबुक लाईव्ह मध्ये सगळा थरार चित्रित। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लातूरमध्ये राहत्या घरी झालं निधन। आज गोपीनाथ मुंडेंची जयंती। गोपीनाथ गडावर शेकडोंच्या संख्येनं समर्थक अभिवादनासाठी पोहोचले। ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आज 86वा वाढदिवस। मुंबईमध्ये पवारांच्या अभिष्टचिंतनासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी। त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरणी 3 मुलं बेकायदेशीरपणे दत्तक दिली। जिल्हा प्रशासनानं नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून माहिती उघड। 10वी-12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपार नोंदवा। विद्यालय महाविद्यालय प्रशासनाला सूचना। पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणामुळे बंद। विद्यार्थ्यांचा लोखंडी स्ट्रक्चरवरून चढ उतार। नाशिकमध्ये नायलॉन मांजा विरोधामध्ये पोलिसांनी फास आवळला। आतापर्यंत 70,000चा मांजा जप्त। एक जण अटकेमध्ये। मांजा निर्मिती विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल। ऊस वाहून नेणारे 2 ट्रॅक्टर पुलावर येताच पूल कोसळला। छत्रपती संभाजीनगर मधली घटना। घटनेमध्ये 1 जण गंभीर जखमी। शीतल तेजवानीच्या कोठडीमध्ये वाढ। 15 डिसेंबर पर्यंत शीतल पोलीस कोठडीमध्येच। राज्यामध्ये हुडहुडी वाढली। गोंदियामध्ये 8 अंश तर निफाडमध्ये 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। थंडीपासून वाचण्यासाठी नागरिकांचा शेकोटीचा आधार। पाकचा माजी ISI प्रमुख हमीदला 14 वर्षांची कैद। लष्करी न्यायालयानं 4 आरोपींमध्ये दोषी ठरवलं। हमीद माजी PM इम्रान यांचे निकटवर्ती आहे। भारत अमेरिका व्यापार वाटाघाटी दरम्यान मोदींची ट्रम्प यांच्याशी फोनवरून चर्चा। द्विपक्षीय संबंधांच्या स्थिर प्रगतीबाबत चर्चा झाल्याची माहिती। मोदी आणि पुतीन यांचा कारमधील फोटो अमेरिकेच्या संसदेमध्ये व्हायरल। अमेरिकेचं दबाव तंत्र धोरण भारताला रशियाच्या जवळ ढकलतंय। ट्रम्प यांचे परराष्ट्र धोरण फेल गेलं। डेमोक्रॅटिक पक्षाचं टीकास्त्र। दुसऱ्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा 51 धावांनी पराभव। पाहुण्यांना मालिकेमध्ये 1-1 बरोबरी साधण्यात यश।